मी डॉक्टर वेदप्रकाश मलवाडे, सहयोगी प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधनाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक संशोधनाचं की समाजामध्ये काय महत्त्व आहे या संदर्भात विवेचन या ठिकाणी करणार आहोत. तर सामाजिक संशोधनाचं महत्त्व पाहण्यापूर्वी थोडक्यामध्ये आपण याबद्दलची पार्श्वभूमी पाहूयात. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये की भारतामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडामध्ये विशेष असं संशोधन झालेलं आपण दिसून येत नाही. जे काही संशोधन झालेलं आहे किंवा ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये ते अत्यंत मर्यादित स्वरूपाचं संशोधन होतं किंवा ते राजकीय स्वार्थासाठी केलेलं संशोधन होतं. हे स्वातंत्र्याच्या नंतर ते विशेषतः स्वातंत्र्यानंतर की भारतामध्ये संशोधनाला अधिक गती मिळालेली आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. कारण स्वातंत्र्याच्या नंतर की भारतामध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या, म्हणजे विषमता होती, मागासलेपण या ठिकाणी होतं, प्रादेशिक विषमताही होती या ठिकाणी, अनेक प्रश्न होते या ठिकाणी. तर या सर्वांचं निराकरण करण्यासाठी भारत सरकारने अनेक सामाजिक संस्थांची स्थापना केली. यामध्ये नियोजन आयोग आहे, भारतीय कृषी संस्था असेल किंवा त्या नॅशनल सॅम्पल सर्वे आहे, सोशिओ इकॉनॉमिक सर्वे आहे किंवा टीस नावाची संस्था आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स किंवा ICSSR म्हणतो आपण, किंवा इंडियन कौन्सिल सोशल सायन्स रिसर्च म्हणजे किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, की अशा विविध संस्था स्थापन केल्या. त्याशिवाय वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये की संशोधन केंद्राला सुरुवात झाली किंवा बऱ्याचशा विद्यापीठामध्ये अलीकडं वुमेन स्टडी सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा आदिवासी संशोधन संस्था म्हणतो आपण, याची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे या विविध संस्थांच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये संशोधनाला मोठ्या प्रमाणात गती मिळालेली आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. आणि प्रामुख्यानं की सामाजिक संशोधन हे समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून की नेमकं समाजातली जी स्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, समाजातले ज्या काही विविध गतिविधी आहेत याचा सखोल अभ्यास हा आपल्याला या ठिकाणी करता येतो. तर समाजातील ज्या काही दुष्प्रवृत्ती आहेत या दुष्प्रवृत्तीच्या माध्यमातूनही आपण संशोधन हे करू शकतो. की आता दुष्प्रवृत्ती म्हणजे कोणत्या आहेत विशेषतः, की आज आपण पाहतो की आतंकवादाचं प्रमाण हे वाढत आहे किंवा समाजकंटकाचं प्रमाण हे वाढत आहे, नक्षलवादाचं प्रमाण हे वाढत आहे. अशा विविध प्रकारच्या दुष्प्रवृत्ती अलीकडच्या काळामध्ये ह्या वाढत आहेत. या पाठीमागची कारणं कोणती आहेत त्याचाही आपण शोध हा सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याशिवाय की भारतीय समाजामध्ये आजही आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये की एकमेकाबद्दलचे पूर्वग्रह आजही टिकून आहेत किंवा साचेबंद कल्पना म्हणतो आपण, वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, विविध भाषिक लोकांमध्ये म्हणतो आपण, अशा विविध साचेबंद कल्पना ह्या टिकून आहेत. याचं वेळीच निराकरण करणं हे आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं की वेगवेगळ्या पातळीवर अलीकडच्या काळामध्ये की संशोधनाला गती ही मिळालेली आपल्याला दिसून येते. आता यानंतर की सामाजिक संशोधनाचं महत्त्व पाहत असताना काही प्रमुख मुद्द्याचं विवेचन करणं हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यापैकी पहिला मुद्दा असा आहे की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यास सहाय्य, म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून आपण की समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो. आता तसं पाहिलं तर की इतक्या वर्ष आपण एकत्र राहून सुद्धा म्हणजे आजही आपण पाहतो की वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, विविध भाषिक लोकांमध्ये म्हणावी तशी सहिष्णुता ही आपल्याला दिसून येत नाही. आणि ही जर सहिष्णुता जी आहे ही जर निर्माण करायची असेल तर या संदर्भात अभ्यास होणं ही महत्त्वाचं या ठिकाणी आहे. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी अगोदर भावनिक एकात्मता निर्माण होणं गरजेचं आहे, त्यानंतर सामाजिक एकात्मता निर्माण करणं गरजेचं आहे आणि भावनिक आणि सामाजिक एकात्मता निर्माण केल्यानंतर राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण होऊ शकते. आज आपल्या देशामध्ये आपण पाहतो की बरोबर पाहता भारतीय समाज हा एकसंघ दिसतो. म्हणजे भारतामध्ये तसं पाहिलं तर विविधता ही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे या देशामध्ये अनेक जातीचे लोक आहेत, अनेक धर्माचे लोक आहेत, अनेक पंथाचे लोक आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत आणि अशा ह्या विविधतेमधून एकात्मता निर्माण करणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. सोपं जरी नसलं तर ते अशक्य सुद्धा नाही. म्हणजे ही राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांना जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. म्हणजे परस्परामध्ये जे काही द्वेष असेल, मत्सर असेल, पूर्वग्रह असतील याचं निराकरण करणं हे आवश्यक या ठिकाणी आहे. आणि विशेषतः राष्ट्रीय एकात्मता किंवा सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी शिक्षणाची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे असं म्हणतात व आजची जी शिक्षण पद्धती आहे की ब्रिटिशाची एक शापित देणगी आहे.
म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीतून म्हणजे हजारो इंजिनियर तयार होतात, हजारो डॉक्टर तयार होतात, पण नीतिमत्तेनं जगणारा माणूस या शिक्षण पद्धतीतून निर्माण होत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे आज आपण पाहतो की देशामध्ये जे देशविरोधी कृत्य करणारे लोक आहेत किंवा समाजविघातक कृत्य करणारे लोक आहेत, यामध्ये बहुतांश वेळा आपण जर पाहिलं तर उच्च शिक्षिताचं प्रमाण हे अलीकडच्या काळामध्ये वाढत आहे. म्हणजे शिक्षण घेऊन जर अशा प्रकारे समाजविघातक कृत्य करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असेल तर निश्चितच या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे हे शिक्षण जे आहे हे अलीकडच्या काळामध्ये कुठं कुचकामी ठरते की काय, अशी शंका आपल्यालाही येत आहे. यासाठी संशोधनाची ही गरज आहे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी व या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये अडथळे कोणते आहेत, ते अडथळ्याचं निराकरण करण्यासाठी की सामाजिक संशोधन हे अत्यंत उपयुक्त स्वरूपाचे या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की अज्ञान दूर होते. म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून आपण समाजातील जे काही अज्ञान या ठिकाणी आहे ते अज्ञान हे आपण दूर करू शकतो. म्हणजे आजही आपण पाहतो की भारतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी लोकांमध्ये, ग्रामीण समुदायामध्ये किंवा वेगवेगळ्या वर्गामध्ये आपण पाहतो की अज्ञानाचं प्रमाण हे खूप आहे. अज्ञान असल्यामुळे काय अंधश्रद्धाही वाढत असते या ठिकाणी. आणि अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे काय होतं की समाजामध्ये दैववादीपणा हा वाढत जातो किंवा ठेविल्यानंतर तैसीचे राहावे चित्त असू द्यावे समाधान, अशाही प्रकारचा दृष्टिकोन हा निर्माण होतो या ठिकाणी. किंवा कर्म पुनर्जन्म सिद्धांतावरचा विश्वास जो आहे आजही फारसा कमी होताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे हे आपल्या प्रगतीमधले अडसर या ठिकाणी आहेत. म्हणजे अज्ञान जर दूर करायचं असेल तर विशेषतः भारतीय समाजातील जे काही विविध वर्ग आहेत, समुदाय आहेत, त्यांचं सखोल असं संशोधन होणं हे आवश्यक या ठिकाणी आहे. आणि अज्ञानातूनच काय होतं मग की वेगवेगळ्या प्रकारचे वाद हे अलीकडच्या काळामध्ये निर्माण होत आहेत. म्हणजे भाषावाद असेल, जातीवाद असेल, सीमावाद असेल, प्रादेशिक वाद असेल, म्हणजे अशा प्रकारचे वाद जे आहेत हे आपल्या अज्ञानामुळेच निर्माण होत आहेत. म्हणजे हे अज्ञान जर दूर झालं किंवा हे अज्ञान जर संशोधनाच्या माध्यमातून दूर करता आलं तर निश्चितच की लोकांचा दृष्टिकोन जो आहे हा उदार बनतो, सहिष्णू बनतो आणि लोकांची जी काही संकुचित वृत्ती आहे ही संकुचित वृत्ती बऱ्याचशा प्रमाणात दूर करता येऊ शकते या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीनं की सामाजिक संशोधनाचा उपयोग हा समाजामध्ये असणारं जे अज्ञान या ठिकाणी आहे हे अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला करून घेता येतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर सामाजिक संशोधनाच्या महत्वासंबंधीचा पुढचा जो मुद्दा आहे की समाज कल्याणाच्या योजनांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर आपण जर पाहिलं की भारत सरकारनं किंवा राज्य सरकारनं अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या राबवलेल्या आहेत. या योजनेचा उद्देश हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं चांगला आहे. म्हणजे हा उद्देश सफल करण्यासाठी की म्हणजे शासन महत्वाचं आहे, प्रशासन महत्वाचं आहे, जनतेचं सहकार्य हे महत्वाचं या ठिकाणी आहे. पण आज आपण पाहतो की दुर्दैवाने आपण जर पाहिलं की ज्या काही शासकीय योजना या ठिकाणी आहेत या शासकीय योजना ह्या सामान्य लोकांपर्यंत जात नाहीत. त्या सामान्य लोकांना, गरीब लोकांना, आदिवासी लोकांना, ग्रामीण लोकांना, बऱ्याचशा लोकांना आपण जर पाहिलं की या योजनांची आजही फारशी माहिती असत नाही. अनावश्यक कागदपत्र असतात, प्रशासनाची अडचणी बऱ्याचशा असतात या ठिकाणी. त्यामुळे योजनांचा जो मूळ हेतू आहे तो मूळ हेतू सफल होताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे या योजना पाठिंबाचा उद्देश असा आहे या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, सामाजिक विषमता कमी व्हावी किंवा या देशातल्या उपेक्षित वर्गाला एक न्याय मिळवून द्यावा, यासाठी शासनानं अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या राबवलेल्या आहेत. पण या कल्याणकारी योजना राबवत असताना अनेक प्रकारच्या प्रशासनाला अडचणी ह्या येत आहेत. म्हणजे ह्या अडचणी कोणत्या आहेत याचाही शोध हा संशोधनाच्या माध्यमातून घेता येऊ शकतो. किंवा दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं की ग्रामीण लोकांची जी मानसिकता जी आहे ही अलिप्तपणाची आहे किंवा नकारात्मक स्वरूपाची आहे. म्हणजे कोणत्याही शासकीय योजना जर आल्या म्हणतो आपण तर त्या शासकीय योजनाचा बरेचसे लोक हे लाभ घेताना फार दिसून येत नाही त्या ठिकाणी. म्हणजे ही जी वृत्ती आहे, मनोवृत्ती आहे, या मनोवृत्तीचाही अभ्यास करणं हे गरजेचे या ठिकाणी आहे. म्हणजे जेणेकरून म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचं सहकार्य किंवा त्यांच्यामध्ये एक जाणीव जागृती निर्माण करणं हे गरजेचे या ठिकाणी आहे. म्हणजे ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजना राबवत असताना येणाऱ्या कोणत्या अडचणी आहेत किंवा या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी काय करता येऊ शकेल, शासनानं काय करावं, प्रशासनानं काय करावं, या संबंधीच्या उपाययोजना करण्यासाठी हे संशोधन हे अत्यंत उपयुक्त स्वरूपाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचं महत्वाचा मुद्दा असा आहे की सामाजिक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. म्हणजे सामाजिक संशोधन जे आहे हे सामाजिक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. आता पारंपरिक समाज आपण जर पाहिला तर असं काय म्हणतो आपण, तो समाज हा साधा होता, सरळ होता, लोकसंख्या विरळ होती
आणि पारंपरिक भारतीय समाजामध्ये प्रथा, परंपरा, धर्म, श्रद्धा यांचं प्राबल्य हे जास्त होतं. त्यामुळे ते एक प्रकारे त्यांचं वर्चस्व होतं, जाती पंचायती वगैरे म्हणतो आपण. पण अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर हा समाज हा अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे. लोकसंख्या ही प्रचंड वाढलेली आहे. औद्योगिकरणामुळं, नागरिकरणामुळं, आधुनिकीकरणामुळं, पाश्चिमातीकरणामुळे आपण जर पाहिलं तर काय झालेलं आहे, विशेषतः की समाजामध्ये अधिक गुंतागुंत ही निर्माण झालेली आहे. आणि समाजामध्ये समाज विघटनकारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत किंवा समाज विरोधी प्रवृत्तीचे लोक आहेत, यामध्ये दिवसेंदिवस ही वाढ होताना आपल्याला पाहायला भेटते. त्या ठिकाणी म्हणजे आज आपण पाहतो आतंकवाद्याची संख्या ही वाढत आहे किंवा समाजकंटकाची संख्या ही वाढत आहे किंवा समाजामध्ये कुठं ना कुठेतरी संघर्ष होत आहे, कुठं ना कुठेतरी जाती दंगली होत आहेत, कुठं ना कुठेतरी धार्मिक दंगली होत आहेत. यामुळे समाजामध्ये शांतता ही प्रस्थापित होत नाही किंवा समाजामध्ये सुव्यवस्थाही निर्माण करता येत नाही किंवा शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यामध्ये पोलीस यंत्रणेलाही अपयश येताना आपल्याला दिसून येतं. मग सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून प्रभावी सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे आपल्याला शोधता येते या ठिकाणी. आता विशेषतः आपण जर पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आपण समाजामध्ये विशेषतः प्रबोधनही करणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक प्रकारचे जे काही दुष्प्रवृत्तीचे लोक आहेत, या अशा लोकांना की एक चांगल्या प्रकारे प्रबोधन करणं हे गरजेचं आहे. तरच काय होईल की समाजामध्ये शांतता ही चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रस्थापित करता येऊ शकेल. म्हणजे सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा सामाजिक संशोधन हे अत्यंत उपयुक्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा सामाजिक समस्या निराकरणासाठी उपयुक्त आहे. म्हणजे सामाजिक संशोधनाचा उपयोग समाजामधल्या विविध ज्या सामाजिक समस्या आहेत, या सामाजिक समस्याचं निराकरण करण्यासाठी सामाजिक संशोधन हे आपल्याला उपयुक्त ठरतं. म्हणजे आपण जर पाहिलं, तुलनात्मक दृष्ट्या जर विचार जर केला तर पारंपरिक भारतीय समाजाच्या तुलनेमध्ये आधुनिक भारतीय समाजामध्ये सामाजिक समस्या कमी होण्याच्या ऐवजी त्या सामाजिक समस्या ह्या वाढत आहेत. आता तसं पाहिलं तर एका बाजूला काय की समाजामध्ये विकास होत आहे, परिवर्तन होत आहे, शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे, स्त्रियांचा दर्जा उंचावत आहे, स्त्री पुरुष समता प्रस्थापित होत आहे, शिक्षणाचं प्रमाण हे वाढत आहे. असं होत असताना म्हणजे शासन विविध पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, समस्या निराकरणासाठी प्रयत्न होत आहेत शासकीय पातळीवरून, तरी पण आपल्या देशामध्ये सामाजिक समस्या ह्या कमी होण्याच्या ऐवजी त्या समस्येचं प्रमाण हे वाढत आहे. म्हणजे या सामाजिक समस्येची मुळं जी आहेत ही सामाजिक परिस्थितीमध्येच आहेत, इथल्या एकंदरीत सभोवतालच्या सामाजिक स्थितीमध्ये या ठिकाणी आहेत. मग सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून ही जी सामाजिक परिस्थिती आहे, ही सामाजिक परिस्थिती आपण अभ्यासू शकतो आणि कुठल्या परिस्थितीमुळं, कोणती परिस्थिती कारणीभूत आहे की ज्यामुळे समाजामध्ये अनेक सामाजिक समस्या निर्माण होते, याचाही आपल्याला अभ्यास करता येतो. अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं, उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की आंतरपिढी संघर्षाचं प्रमाण हे वाढत आहे, कौटुंबिक संघर्षाचं प्रमाण हे वाढत आहे, आत्महत्येचं प्रमाण हे वाढत आहे, मद्यपानाचं प्रमाण हे वाढत आहे, हुंडाबळीचं प्रमाण हे वाढत आहे. म्हणजे ज्या समस्या पारंपरिक भारतीय समाजामध्ये नव्हत्या, अशा नवीन समस्या ह्या आधुनिक भारतीय समाजामध्ये ह्या निर्माण होत आहेत. म्हणजे समस्या का निर्माण व्हायची, तीव्रता का वाढत आहे, याचाही अभ्यास हा आपल्याला संशोधनाच्या माध्यमातून करता येतो. म्हणजे सामाजिक समस्याचं निराकरण करण्यासाठी सामाजिक संशोधन हे सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि पुढचा मुद्दा असा आहे की सामाजिक प्रगतीसाठी सहाय्य कसं म्हणतो आपण. म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये प्रगती करणं हे शक्य होतं. आता समाजाची जी प्रगती आहे ही बऱ्याचशा गोष्टीवर अवलंबून असते. म्हणजे सामाजिक प्रगती होण्यासाठी म्हणजे समाजाचं जे सखोल ज्ञान आहे, हे सखोल ज्ञान हे आवश्यक असते त्या ठिकाणी. आणि या सखोल ज्ञानाच्या आधारे समाजाचं जर आपल्याला सखोल ज्ञान असेल, सामाजिक स्थितीत जर सखोल ज्ञान असेल, तर या सखोल ज्ञानाच्या आधारे प्रगतीमधले अडथळे कोणते आहेत, या सखोल ज्ञानाच्या आधारे म्हणजे सामाजिक समस्या कोणत्या आहेत, समाजातले प्रश्न कोणते आहेत, समाजासमोरची आव्हाने कोणती आहेत आणि हेच सामाजिक प्रगतीमध्ये अडसर आहेत, याचा शोध घेता येतो या ठिकाणी. म्हणजे समाजाच्या प्रगतीमध्ये म्हणजे जे काही अडथळे आहेत त्याच्यामध्ये अज्ञान असेल, निरक्षरता आहे, दारिद्र्य या ठिकाणी आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, प्रतिगामी दृष्टिकोन या ठिकाणी आहे, असे अनेक घटक आहेत. या घटकाचा सुद्धा संशोधनाच्या माध्यमातून सखोल असा अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे सामाजिक प्रगती जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर की समाजामध्ये आपण जर पाहिलं की शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती कशा पद्धतीने होत आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती कशा पद्धतीने होत आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये प्रगती कशा पद्धतीने होत आहे, म्हणजे नंतर आपण जर पाहिलं ह्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये प्रगती कशा पद्धतीने होत आहे, किंवा आपण जर तुलनात्मक दृष्ट्याचा विचार जर केला आदिवासी समुदायामध्ये प्रगती कशा पद्धतीने होत आहे,
किंवा ग्रामीण समुदायामध्ये प्रगती कशा पद्धतीने होत आहे, या प्रगतीची दिशा कशा पद्धतीची आहे, असा तुलनात्मक अभ्यास सुद्धा आपल्याला संशोधनाच्या माध्यमातून करता येतो. म्हणजे सामाजिक संशोधन हे सामाजिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त स्वरूपाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की सामाजिक शास्त्राच्या प्रगतीला सहाय्यक. सामाजिक शास्त्राच्या प्रगतीला सहाय्यक जे म्हणतो आपण. आता आपण जर पाहिलं की सामाजिक शास्त्र किंवा सोशल सायन्सेस जे म्हणतो आपण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, तत्वज्ञान, या सर्वांना आपण काय म्हणतो, सामाजिक शास्त्र म्हणतो आपण किंवा सोशल सायन्स असं म्हणतो आपण. आता सामाजिक शास्त्राची प्रगती म्हणतो जे आहे ती सामाजिक संशोधनावर अवलंबून आहे. आता सर्व सामाजिक शास्त्र ही मानवी समाजाचा अभ्यास करणारी शास्त्र आहेत. म्हणजे सर्व सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय हा मानवी समाजाची या ठिकाणी आहे. फरक आहे यामध्ये असं सांगता येईल आपल्याला की प्रत्येक शास्त्राचा अभ्यासाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. अर्थशास्त्र हे आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास करतं, राज्यशास्त्र हे राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास करतं, समाजशास्त्र हे वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करतं या ठिकाणी, इतिहास हे भूतकालीन घटनांचा अभ्यास करतो या ठिकाणी. पण विशेषतः जे काही संशोधन आपण या ठिकाणी करतो म्हणजे ते वेगवेगळ्या समूहाचा असेल, समाजाचा असेल, समुदायाचा असेल, या संशोधनाचा उपयोग हा प्रत्येक शास्त्रातल्या अभ्यासकाला, संशोधकाला त्यांचे सिद्धांत मांडण्यासाठी हा होत असतो या ठिकाणी. म्हणजे सामाजिक जे संशोधन होते अलीकडच्या काळामध्ये, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी गतिशीलता प्राप्त झालेली आहे, याचा फायदा जो आहे हा सामाजिक शास्त्राच्या प्रगतीसाठी व सामाजिक शास्त्राचे जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकाला सिद्धांत मांडण्यासाठी हा होताना दिसून येतो या ठिकाणी. म्हणजे सामाजिक शास्त्राच्या प्रगतीसाठी ही सामाजिक संशोधन हे अत्यंत उपयुक्त स्वरूपाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर की सामाजिक परिवर्तनाचे ज्ञान प्राप्त होते. म्हणजे सामाजिक संशोधनामुळं समाजामध्ये होणारे जे सामाजिक परिवर्तन आहे या परिवर्तनाचं ज्ञान हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्राप्त होत असते या ठिकाणी. आता प्रामुख्याने आपण जर पाहिलं की परिवर्तन जे आहे की परिवर्तन हा मानवी समाजाचा एक स्थायी भाव आहे. म्हणजे समाजामध्ये सातत्यानं परिवर्तन होतं. परिवर्तन घडून आणणारे घटक हे भिन्न स्वरूपाचे असतात. या वेगवेगळ्या घटकाच्या संघटित परिणामातून की समाजामध्ये, समुदायामध्ये सातत्यानं परिवर्तन हे होत असतं. आता प्रामुख्याने की सर्वच परिवर्तन हे चांगल्या प्रकारचं असत नाही. म्हणजे काही परिवर्तन चांगलंही असतं, काही परिवर्तन हे वाईटही असतं या ठिकाणी. का म्हणजे हे परिवर्तन हे कशा पद्धतीचं आहे, ते चांगलं आहे का वाईट आहे, परिवर्तनाची दिशा कशा पद्धतीची आहे, हे परिवर्तन ऊर्ध्वगामी आहे का अधोगामी स्वरूपाचे आहे, हे परिवर्तन विधायक आहे की विघातक आहे, याचाही आढावा आपण सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून घेऊ शकतो या ठिकाणी. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं की समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनाची गती जी आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे. या सामाजिक परिवर्तनाचं जर आपण स्वरूप बघितलं या ठिकाणी, आज आपण पाहतो कुटुंब संस्थेमध्ये आमूलाग्र बदल होत आहे, विवाह संस्थेमध्ये आमूलाग्र बदल होत आहे, जाती संस्थेमध्ये बदल होत आहे, धर्म संस्थेमध्ये बदल होत आहे. आणि यातून काय एक समाजामध्ये एक विशेषतः आपण जर पाहिलं की वेगळ्या प्रकारचं वातावरण हे निर्माण होताना आपल्याला दिसून येईल. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पारंपरिक मूल्य जाऊन ही आधुनिक मूल्य निर्माण होत आहेत किंवा नैतिक मूल्याचा ऱ्हास होत आहे, नैतिक मूल्याचा ऱ्हास होत आहे किंवा नैतिक मूल्याचं अधपतन होत आहे किंवा मूल्यविरोधी वर्तन करणाऱ्या व्यक्तीचं प्रमाण हे वाढत आहे. हे निश्चितच एक गंभीर बाब या ठिकाणी आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तन होत असताना हे परिवर्तन कशा पद्धतीनं होत आहे व या परिवर्तनाचे समाजावर होणारे परिणाम कशा प्रकारचे आहेत याचाही अंदाज आपल्याला संशोधनाच्या माध्यमातून घेता येतो या ठिकाणी. म्हणजे अलीकडे आपण जर पाहिलं म्हणजे होणारे जे परिवर्तन या ठिकाणी आहे, मी तर असं म्हणेन की विधायक परिवर्तनापेक्षा विघातक परिवर्तन हे समाजामध्ये जास्त होताना दिसून येतं. म्हणून असं म्हणतो आपण की मागची पिढी सतत म्हणत असते बघा आपल्याला की बाबा आमच्या वेळेस असं नव्हतं या ठिकाणी, किंवा ही मागची पिढी जी आहे ती होणारं जे परिवर्तन आहे या परिवर्तनाकडे पाहून त्यांना प्रश्न पडतो या ठिकाणी की या परिवर्तनामुळे निश्चित म्हणजे या मुलांचं भवितव्य कशा प्रकारचं असेल. म्हणजे या परिवर्तनाचा परिणाम हा तरुणावर हा अत्यंत विघातक स्वरूपाचा होताना आपल्याला दिसून येतो या ठिकाणी. आणि त्यामुळं ही सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून या परिवर्तनाचा सखोल अभ्यास हा आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो या ठिकाणी. म्हणजे त्यानंतर सैद्धांतिक उपयोग, म्हणजे सामाजिक संशोधनाचा उपयोग हा म्हणजे सैद्धांतिक स्वरूपाचाही असतो या ठिकाणी किंवा तो करून घेता येतो असं आपण या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे सामाजिक संशोधन आपण काय करत असतो, वेगवेगळ्या समूहाचा अभ्यास करतो, समस्येचा अभ्यास करतो, समुदायाचा अभ्यास करतो, सामाजिक घटनांचा अभ्यास करतो वगैरे वगैरे. यातून काय होतं, आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो. प्राथमिक स्वरूपाची माहिती जमा करतो, द्वितीय स्वरूपाची माहिती जमा करतो आपण. आणि या जमा केलेल्या माहितीच्या आधारे आपण पूर्वकथन करत असतो, निष्कर्ष मांडत असतो, वर्गीकरण करत असतो, घटनांचं वास्तविक ज्ञान आपल्याला होत असतं त्या ठिकाणी, किंवा जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानातील उणीवा आपल्याला लक्षात येत असतात, नवीन ज्ञान प्राप्त होत असतं या तथ्य संकलनाच्या माध्यमातून. आणि आपलं जे अज्ञान आहे ते अज्ञान सुद्धा नाहीच होत असतं. आपल्या मनात जे काही दूषित विचार आहेत ते दूषित विचार सुद्धा नष्ट होत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे सैद्धांतिक उपयोग या ठिकाणी सांगता येतील. आणि याशिवाय
की संशोधनाचा उपयोग हा सैद्धांतिक दृष्ट्या जर सांगायचं असेल तर आपण जे काही संशोधन करतो ते कुठल्याही शास्त्रातलं असेल, समाजशास्त्रातलं असेल, अर्थशास्त्रातलं असेल आणि अन्य कुठल्या शास्त्रातलं असेल, तर हे या संशोधनाच्या माध्यमातून आपण की काय करू शकतो की त्या शास्त्राचे अभ्यासक हे सिद्धांत मांडत असतात. म्हणजे समाजशास्त्रामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे अभ्यासक हे अभ्यास करत असतात, संशोधन करत असतात. अर्थशास्त्रामधले हे अभ्यासक अभ्यास करत असतात किंवा संशोधन करत असतात. म्हणजे समाजशास्त्रामध्ये आपण आत्महत्येचा सिद्धांत मांडलेला आपण पाहतो. अपराधशास्त्रामध्ये गुन्ह्याचे सिद्धांत मांडलेले आहेत. लोकसंख्याशास्त्रामध्ये मालथसने लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये मागणी पुरवठ्याचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे प्रत्येक शास्त्राचे अभ्यासक हे आपापल्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचा, समस्येचा अभ्यास करत असतात किंवा त्या संबंधानं माहिती जमा करत असतात आणि जमा केलेल्या माहितीच्या आधारे व तथ्याच्या आधारे सिद्धांत मांडण्याचं काम हे करत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं वरील काही प्रमुख मुद्द्याच्या आधारे आपण सामाजिक संशोधनाचं जे काही समाजामध्ये महत्व आहे या महत्वाचं विवेचन, सखोल असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. यावरून की आपल्या देशामध्ये किंवा समाजामध्ये हे सामाजिक संशोधनाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येईल या ठिकाणी. धन्यवाद.